नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील 9वा पाठ नकाशा प्रमाण या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही प्रश्न आलेले आहेत, थोडेच आहेत। तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर चला तर मग पाहूयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला काही चित्र दिलेले आहेत। या चित्रांचे निरीक्षण करून वर्गात चर्चा करा व प्रश्नांची उत्तरे द्या। तर पहिला प्रश्न आहे, चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरण्याचा उद्देश काय असावा? उत्तर आहे, चित्र प्रमाणबद्ध यावे यासाठी चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरली असावी। दुसरा प्रश्न, एवढे मोठे निसर्ग दृश्य कागदावर कसे घेतले असेल? याचं उत्तर आहे, एखादे मोठे निसर्ग दृश्य योग्य प्रमाणात कमी करून कागदावर घेतले असेल। तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्व देश एकाच नकाशाद्वारे पाहणे कसे शक्य झाले असेल? याचं उत्तर आहे, नकाशात प्रमाणाचा वापर केल्यामुळे जगातील सर्व देश एकाच नकाशाद्वारे पाहणे शक्य झाले असेल। चौथा प्रश्न, वरील दोन्ही चित्रातील समान दुवा कोणता? याचं उत्तर आहे, दोन्ही चित्रात जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर योग्य प्रमाणात कमी करून चित्रात दर्शवले आहे। जरा विचार करा, या शीर्षकाखाली प्रश्न आहे, नकाशात प्रमाण का वापरावे लागते याबाबत विचार करून एक परिच्छेद लिहा। याचं उत्तर आहे, 1. नकाशात प्रमाण वापरले नाही तर नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील नकाशातील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचे आकलन होणार नाही। 2. नकाशात प्रमाण वापरले असता नकाशा वाचन योग्य प्रकारे करता येईल। 3. नकाशात प्रमाण वापरले असता नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील नकाशातील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा योग्य प्रकारे अंदाज बांधता येईल। तर आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न पाहिलेले आहेत। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला आहे, खालील बाबींच्या नकाशांचे बृहत प्रमाण नकाशा व लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा। 1. इमारत, 2. शाळा, 3. भारत देश, 4. चर्च, 5. मॉल, 6. जगाचा नकाशा, 7. बगीचा, 8. दवाखाना, 9. महाराष्ट्र राज्य, 10. रात्रीचे उत्तर आकाश। तर याचं उत्तर पाहूया। दिलेल्या बाबींच्या नकाशाचे बृहत प्रमाण नकाशा व लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे। तर त्यामध्ये पाहूया, बृहत प्रमाण नकाशा यामध्ये 1. इमारत, शाळा, चर्च, मॉल, बगीचा, दवाखाना इत्यादी घटक येतील। आणि लघु प्रमाण नकाशामध्ये भारत देश, जगाचा नकाशा, महाराष्ट्र राज्य, रात्रीचे उत्तर आकाश इत्यादी घटकांचा समावेश यामध्ये होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर व 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर अशा प्रमाणाचे दोन नकाशे आहेत। यांपैकी बृहत प्रमाणाचा नकाशा व लघु प्रमाणाचा नकाशा कोणता ते सहकारण लिहा। या नकाशांचे प्रकार ओळखा। तर याचं उत्तर आहे, यांपैकी 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर हा बृहत प्रमाण नकाशा आहे। तर याची कारणे पाहूया। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होय आणि 100 मीटर म्हणजे 10,000 सेंटीमीटर होय। 2 म्हणजेच दिलेल्या नकाशातील शब्द प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर आहे व संख्या प्रमाण 1 जसे 10,000 आहे। 3 1 जसे 10,000 किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असलेले सर्व नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात। म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर हा बृहत प्रमाण नकाशा आहे। आता याचे प्रकार पाहूया। 1 गाव, शेत, बगीचा इत्यादींचे नकाशे बृहत प्रमाण प्रकारचे नकाशे आहेत। 2 भारत देश, जग, रात्रीचे उत्तर आकाश इत्यादींचे नकाशे लघु प्रमाण प्रकारचे नकाशे आहेत। दुसरा प्रश्न आहे, नकाशा संग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळ रेषेत नकाशा प्रमाणाच्या साहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा। तर या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, शहरे, नकाशातील अंतर आणि प्रत्यक्ष अंतर असे या ठिकाणी कॉलम आहे। तर सुरुवातीला पाहूया, मुंबई ते बंगळुरू।
तर नकाशातील अंतर आहे 0.98 सेंटीमीटर, तर प्रत्यक्ष अंतर आहे 980 किलोमीटर. विजयपुरा ते जयपूर 2 सेंटीमीटर हे नकाशातील अंतर आहे, तर प्रत्यक्ष अंतर आहे 2000 किलोमीटर. हैदराबाद ते सुरत हे 0.9 सेंटीमीटर नकाशातील अंतर आहे आणि प्रत्यक्ष अंतर आहे 900 किलोमीटर. उज्जैन ते शिमला हे 1.14 सेंटीमीटर नकाशातील अंतर आहे, तर प्रत्यक्ष अंतर आहे 1140 किलोमीटर. पटना ते रायपूर यातील अंतर आहे 0.75 सेंटीमीटर हे नकाशातील अंतर राहील, तर प्रत्यक्ष अंतर आहे 750 किलोमीटर. आणि दिल्ली ते कोलकाता तर यातील नकाशातील अंतर आहे 1 सेंटीमीटर आणि प्रत्यक्ष अंतर आहे 1000 किलोमीटर. प्रश्न 3 यामध्ये जमिनीवरील अ व ब या 2 ठिकाणांमधील अंतर 500 मीटर आहे. हे अंतर कागदावर 2 सेंटीमीटर रेषेने दाखवा. कोणतेही एक नकाशा प्रमाण काढा व हे नकाशा प्रमाण कोणते ते शेजारी लिहा. आता या ठिकाणी आपण अ आणि ब हे 2 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे असं समजूया. तुम्ही मोजून घ्या आणि प्रमाण पाहूया. 1 सेंटीमीटर बरोबर 250 मीटर आहे शब्द प्रमाण. त्यानंतर 1 सेंटीमीटर बरोबर 53 किलोमीटर या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करा. उत्तर आहे 1 किलोमीटर म्हणजे 1 लाख सेंटीमीटर होय आणि 53 किलोमीटर म्हणजे 53 लाख सेंटीमीटर होय. म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 53 किलोमीटर या शब्द प्रमाणात 1 जसे 53 लाख याप्रमाणे अंक प्रमाणात रूपांतर होईल. 1 जसे 1 लाख या अंकाप्रमाणेच मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर करा. तर याचं उत्तर आहे 1 लाख सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर होय. 2 1 जसे 1 लाख या अंकाप्रमाणेच 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर हे मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर होय. प्रश्न 4 यांना मदत करा. त्यासाठी नकाशा संग्रहातील महाराष्ट्र राज्याचा रस्ते व लोहमार्ग नकाशा वापरा. नकाशातील प्रमाणाचा उपयोग करा. त्यामध्ये अजयला कौटुंबिक सहलीचे आयोजन करायचे आहे. बीड, औरंगाबाद, धुळे, नाशिक, मुंबई, पुणे, सोलापूर, बीड या मार्गातील पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या आहेत. गाडीला दर किलोमीटरला 12 रुपये प्रवास भाडे आहे. तर एकूण प्रवासासाठी त्यांना अंदाजे किती खर्च येईल. तर आपण सुरुवातीला यामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. पर्यटन स्थळाचे एकूण अंतर 1186 किलोमीटर आहे. जर तुम्ही नकाशा वापरला तर तुम्हाला हे अंतर कळून जाईल. प्रति किलोमीटरचा दर किती दिलेला आहे 12 रुपये. मग 1186 किलोमीटर गुणिले 12 रुपये यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल 14,232 रुपये. म्हणजे त्यांना एकूण प्रवासासाठी अंदाजे 14,232 रुपये खर्च येईल. त्यानंतर सलोनीला तिच्या वर्ग शिक्षिकेने सहलीचे नियोजन करण्यास सुचवले आहे. सहलीसाठी तिने खालील ठिकाणे निवडली आहेत. बुलढाणा, औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा. तर त्यांचा एकूण प्रवास किती किलोमीटर होईल. तर यासाठी आपण काय करू, 2 शहरांमधील अंतर सुरुवातीला काढून घेऊया. पहिला आहे बुलढाणा, ते म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, 220 किलोमीटर यातील अंतर आहे. 2 छत्रपती संभाजीनगर ते परभणी यातील अंतर आहे 292 किलोमीटर. परभणी ते हिंगोली यातील अंतर आहे 64 किलोमीटर. हिंगोली अकोला यातील आहे 126 किलोमीटर आणि अकोला आणि बुलढाणा या शहरातील अंतर आहे 120 किलोमीटर. तर मग एकूण प्रवास आपला 822 किलोमीटर होईल. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर याची बेरीज किती येईल 822 किलोमीटर. म्हणून यांचा एकूण प्रवास 822 किलोमीटर होईल. विश्वासरावांना अलिबागहून जिल्हा रायगड, नळदुर्ग जिल्हा उस्मानाबाद येथे त्यांच्या मालवाहू गाडीमधून मालवाहतूक करायची आहे. त्यांना जाण्या येण्यासह अंदाजे किती किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागेल. मग आता सुरुवातीला आपण अलिबाग ते नळदुर्ग हे अंतर किती आहे
तर अंदाजे अंतर 438 किलोमीटर आहे. मग आता ह्यांना जाऊन आणि येऊन असा 2दा प्रवास करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे 2दा अधिक करावं लागेल किंवा याला 2ने गुणावं लागेल. आहे की नाही सोपं? आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, व्याकरण या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.